नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये टरबूज म्हणजेच कलिंगडाचे ज्यूस कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत। फायबरने युक्त असे हे ज्यूस आहे। नैसर्गिक रंगाचे घरीच मिळणाऱ्या कमीत कमी साहित्यात तयार होणारे हे चटपटीत असे ज्यूस आहे। लहानांनाच काय मोठ्यांना आवडेल असे हे ज्यूस होते। टरबूज खाण्याचा कंटाळा आला तर हे असे ज्यूस करून प्या, लहान मुलं आवडीने पितील। तर याला लागणारे साहित्य पाहूया। इथे अर्धे टरबूज घेतले, आता याची साल काढून याचे तुकडे करून घ्यायचे। ज्यूस मध्ये टाकण्यासाठी इथे 1 निंबू, 5-6 पुदिन्याची पाने, मिरेपूड, जिरेपूड आणि काळे मीठ असे साहित्य घेतलेले आहे। टरबूजाचे जे तुकडे आहेत त्यामधले हे टरबूजाचे बी आपल्याला काढून टाकायचे आहे। तर जेवढे निघेल तेवढे आपल्याला बी काढून घ्यायचे आहे। नंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये आपले टरबूज किती प्रमाणात गोड आहे त्यानुसार साखर टाकून घ्यायची। तर 1 छोटी वाटी मी इथे साखर टाकून घेतली। आता आपल्याला याची बारीक पिठी करून घ्यायची आहे। आपली इथे साखरेची पिठी तयार आहे। अशी पिठी केली की ही ज्यूसमध्ये पटकन विरघळते। आता टरबूजाचे जे तुकडे केले ते आपण टाकून घ्यायचे आहे। आता इथे अर्धा चमच्यापेक्षाही कमी मिरेपूड टाकून घेतलेली आहे। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची, 1 चमचा काळे मीठ, 4 ते 5 पुदिन्याची पाने आणि 1 जे निंबू होतं त्याचा आपण रस काढून घेतला ते टाकून घ्यायचे आहे। आता याचे छान असे ज्यूस तयार करून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये आता हे आपण फिरून घेतले। आता याचे छान ज्यूस तयार आहे। आता हे टरबूजाचे संपूर्ण ज्यूस चाळणीच्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे, म्हणजे यात काही फोडी आणि काही असे टरबूजाचे बी राहते ते निघून जाते, म्हणजे आपल्याला पिताना दाताला कचकच लागत नाही। इथे आपले संपूर्ण ज्यूस गाळून झालेले आहे। आता हे ग्लासमध्ये आपण टाकून घेऊया। आधी 2-3 बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकून घेतले आणि तयार असे हे नैसर्गिक रंगाचे टरबूज म्हणजेच कलिंगडाचे ज्यूस आपण या ग्लासमध्ये टाकून घेतलेले आहे। ज्या मंडळींना सब्जा बीज आवडते त्यांनी 1-1 चमचा भिजवलेले सब्जा बीज या टरबूजाच्या ज्यूसमध्ये टाकून पिऊ शकता। टरबूज खाण्याचा कंटाळा आला किंवा टरबूज म्हणजेच कलिंगड फिके निघाले की हे झटपट होणारे शरबत करा। घरच्याच साहित्यात बनते पौष्टिक असे शरबत। कसे झाले हे नक्की कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।